गेली होती का रीता तू चंदाच्या घरी? आणि आल्यावर केव्हा कपडे बदलले? गेली होती ना आई, मी गेली होती, माफी पण मागितली आणि ते येणार पण आहे. काय बोलतं? माफी मागितली, येईन पण? हो येईन म्हणे ना. अशी कशी मानली ते काय ना लवकर? हो म्हणाली, एवढे रागाने गेली ते. तू तिला काही काही बोलली ना? मागितली ना मी, माफी मागितली, पण त्या कोणती तरी शर्त आहे म्हणे, शर्त पूर्ण करीन तेव्हा काम करीन म्हणे. कोणती शर्त आहे म्हणे त्या? ते शर्त कोणती आहे हे नाही माहीत, आल्यावर सांगणार आहे. येणार आहे त्या उद्या. मी रात्रीच्या स्वयंपाकासाठी काय करू आई? पहा ना कोणता आहे भाजीचा फ्रीजमध्ये, पाय भाजी कर, वरण भात पोळ्या कर. आतापासून करते का? वाजलेच किती 4. मी आतापासून सुरुवात करून देतो काय काय करायचं आहे म्हणून, मग वेळ होते. स्वयंपाक तर करायला सुरुवात करशील, पण एक लावून रूममध्ये झोपायला नको जाजो. करशील तर बरोबर कर. आणि चहा कर पहिले, हॉलमध्ये बसला आहे मी, पाठवून दे. काही दिवसच हा हुकूम ऐकणार आहे मी, मग तुम्हालाही माझे मी रंग दाखवणार आहे. हे करून घे, ते करून घे. कोण होती बाई, काय नाव म्हणत होती तिचं? ती मला ओळखे, पण मला जिनं घरी नेऊन दिलं, नाव नाही आठवत आहे मला. चांगली बाई आहे ती, माझ्यासारखी आहे. तिचा नंबर मला तिने मी दिला, पण सेव्ह केला का मी? तिला कॉन्टॅक्टमध्ये ठेवावं लागेल मला. ती पूर्ण सगळ्यांच्या या बायांचं मला काही सांगू शकते. ती चांगली बाई वाटली मला. गेली होती का चंदाच्या घरी? हो गेली होती ना. काय म्हणे चंदा? काय म्हणणार आहे? माफी मागितली तर हो म्हणाली. इतक्या लवकर हो म्हणाली? म्हणजे कशी काय एकदम पिघलली ती? आईले न तुम्हाला ते विश्वासच होत नाही. ते आता येईल उद्या, तेव्हा समजेल. तू काही ना काही लपवते. इतक्या शक्य ती हो नाही म्हणू शकत. हो तर म्हटलं, पण 2 शर्त सांगितली आहे. ते 2 शर्त उद्या सांगणार आहे ती. हां म्हणूनच तर म्हणते मी, ती इतक्या लवकर हो कशी म्हटलं. मला वाटते कोणती शर्त म्हणेन ती? काही पैसा, आणखीन काही खूप डबल बिबल पगार तर नाही वाढवून मागणार? माहीत नाही आता काय म्हणते तर. पण डबलचा पगार जर वाढवून मागितला तर बाबाला सांग जा की दुसरी बघू म्हणून. पाहू बाबांना ते काय म्हणते तर. बाबा आईचे तिचे संबंध जास्त क्लोज आहे. आपण तर नवीन नवीन आहे. तरी पण सांग जा तुम्ही. हो हो पाहू आता काय होते तर. तू पण आज साडी घातली होती ना, आता ड्रेस घातला. खूप खराब वाटत होतं यार साडीमध्ये, एकदम चालणे फिरणं मुश्किल झालं होतं. पण मी गावात गेली, पाटलाची सून म्हणलं म्हणून मी साडी घालून गेली होती. तेवढा तर विचार आला. चल झाला का स्वयंपाक? हो केला आहे मी. काय काय केलं? काय करणार आहे, केली भेंड्याची भाजी केली आणि पोळ्या भात केलाय. चल बाबाला पण जेवण वाढ आणि मला पण वाढ. जेवण वाढ हे वाढ हे कशाला पाहिजे? मी सगळं डायनिंग टेबलवर ठेवलं आहे ना, आपल्या हाताने घ्यायचं आणि खायचं. हे कोणती सवय आहे वाढ वाढ? आपल्या पुण्याला चालत होतं हे, इथे नाही चालत गावात. बाबाला आईला ताट वाढावं लागते. एक प्रकारे ठीक आहे, आई घेऊन येईन पण बाबाला पण ताट वाढून द्यावं लागते. काय माहीत कोणती प्रथा आहे ही तर. इथं राहायचं आहे तर इथचं पालन करावंच लागेल आपल्याला. पाहतो किती दिवस होते तर. काय म्हटलं तू? काही नाही, चला म्हटलं वाढून देते. झालं का जेवण सुनीता? हो झालं ना. गरमीच्या यानं पागल होऊन गेला. किती गरमी होऊन राहिली. किती घरी अंदर कूलर चालू आहे तरी गरमच लागते. मे महिना चालू आहे, गरमी नाही म्हणते काय होईल. पण ह्या वर्षी मला जास्तच वाटून राहिली. तसंच वाटते दरवर्षी. शांती नाही आली का आज इकडे? आज आम्ही त्याच्या घरी वड्या केल्या, त्याच्या वड्या व्हायच्याच होत्या, मग केल्या मग अशी दुपारी. का माहीत थकल्या का तर नाही. मग अशी मा फोनवर झाली ती बघ गोष्ट. म्हणे ते मी संध्याकाळी सुंदरच्या घराकडे येईन म्हणे. येईन मग. येऊन राहिली ना ते काय वे. झालं का जेवण? काय बनवलं होतं शांता? काही नाही बनवलं आज मी. मस्त ताक होतं घरी, आंबट बेसननं भाकरीच केली आणि मिरचा ठेचा केला मस्त. मजा आहे बा तुझी. माही सून भेंड्याची भाजी केली, त्यात पाणी टाकलं आणि ते कसं तरी मग मी त्याला वरण फोडणीचं करून दिलं आणि खाल्लं. काय माहीत काय कोहा खान दुरस्त होते स्वयंपाक आमच्या घरचा. भेंड्याच्या भाजीत पाणी? हो शिजत नव्हत्या म्हणे म्हणून टाकलं म्हणे. काय खाय असन बाबा पुण्यात ते दोघं जण. राघवचे तर मस्त हाल असन.
तरी तो तिला काय म्हणते, त्याला बायको प्यारीच आहे ना. तुला तेच विचारायला आलती का तुझी चंदा संग भेट झाली तर काही म्हणे का चंदा? हो आलती ना मंगाशी, आम्ही वड्या करत होतो आलती. मलाच तर पाट्यावर वाटून दिलं डाळ. मी म्हणलं नाही नाही तरी बसलीनं वाटून दिली. काही म्हणे का? हे गेलती ना आमच्या घरची बाई तिच्या घरी रीता, तर 2 शर्ती आहे म्हणत होती. काय आहे म्हणे माहीत नाही, काय म्हणते चंदा उद्या. तर तुला सांगितले असेल ना तिला कोणत्या शर्ती आहेत? सांगितले बी, आणि त्याच्यातली मॅच केली एक सांगितली. तर पहा उद्या काय म्हणते. तर सांग ना काय म्हणते. तर आता उद्या येतेच तेच सांगन तुम्हाला. तू सांग सुनीता काय म्हणे. तर मला माहीत काय म्हणे. तर तू होती म्हणता ना वड्या करायला? मी होती, पण मला काही एवढं लक्ष नाही आहे. जाऊ द्या नका सांगू, येईन तर म्हणूनच सांगानच उद्या. पण एक गोष्ट सांगतो, शर्त सोडा. पण रीता गेलती कोणासोबत चंद्याच्या घरी ते माहीत आहे का? ते नाही माहीत बा. हे म्हणत होते का 2 जण जा, तुला घर माहीत नसेल. तर म्हणे मी बरोबर जातो म्हणे विचारत. गेली असेल एकटीच. एकटी नाही गेली, ते गेलती पद्मासोबत. काय काय बोलतो? तुले पद्मा कुठे भेटली तिले? कुठे भेटली तर माहीत नाही, पण चंदा सांगे पद्मा म्हणत होती का मला हे रस्त्यात सापडली, रस्ता विचारे, तर मग मी तुझ्या घरी घेऊन आली. काय खरं काय खोटं पद्माचं असं तसंच म्हणा. विचार थोडी माहिती आहे पद्माचं घर न पद्मा कोण आहे. तर दिसली असेल तर विचारलं असं, मग पद्मा तर व्हायच घेऊन गेली असेल तिले. यायनं तर मग एकामेकीचे नंबर गिंबर तर घेतले असं ना. पद्मा तर हुशार आहे. हो नसन तर काय, पद्माच्या वागणं काही बदललं असेल पूर्ण तर बदलू शकत नाही. पडला असेल फरक थोडाफार, पण त्या अशा गोष्टी तर खूप इंटरेस्ट आहे तिले. साक्षी जशी गावात आली त्याची साक्षी घरी गेली ती. पण साक्षीला काही अशा धंद्यात काही अशा गोष्टीत काही इंटरेस्ट नव्हता. पण रीता तुमच्या सोनेला तर 1 नंबर जमते, मस्त जोडी जमते त्याची. काय माहीत काय करते त्या दोघीचं. आपल्याला हुशारकीत गोष्टी करायला लागन. हो नाही तर काय, पाहिजे तुम्ही घरी बरोबर. बरं झालं तुम्ही मला सांगितलं. तर मस्त म्हणलं मी तुम्हाला त्या चंदाच्या शर्ती सोडा, पण आपल्या पद्माचं आणि रीताचं बरोबर पाहा लागन. एकट्या होता सुन्ने सुन्ने अशा करे तुम्ही. पोरगं नाही राहत ना, आली सुन्न पोरगं तर जेवायलाही चांगली भेटत नाही म्हणता. रश्याची भेंडी खाल्ली म्हणता तुम्ही. तर हो बाई मोठी सून खूप चांगली आहे बिचारी. थोडीशी 3-4 वर्गच शिकली आहे. तर आम्हाला पसंत नाही ती यायली, तर यायनं शब्द दिला तिच्या वडिलाले. तर केली. तर मा पोरगं मोठं बिचारी संग अजूनही चांगलं नाही राहत काही नाही. तर स्वयंपाक पाण्यात 1 नंबर हुशार आहे. आणि हे लहान आणली त्याने त्याच्या मनानं, तर असं आहे. मोठ्याचाही फोन आलता. मोठा महामतलबी आहे. त्याला वाटलं लहान आहे, लहानाची नोकरी गेली तो राहून राहिला, तो पूर्ण इथं मस्त मजा करत. तर तोही येतो म्हणे. माहीत नाही का तिला आणते का तो येते, काय करते माहीत नाही. त्याचा काल फोन आलता. मजा आहे तुमची 2-2 सुना तुमच्या घरी. तर मग हो मजाच आहे. चाल येतो बा मग मी आता. उद्याच पाहायला लागेल चंदाच्या कोणत्या अटी येतं.